जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे। महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। तर मवियाकडे संख्याबळ होतं 2 आमदारांना निवडून आणण्याचं, पण तिसराही उमेदवार मवियाकडून देण्यात आला होता आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत ते त्यांना पाठिंबा देणार असं सांगितलं जात होतं। त्यानुसार त्यांच्या 12 आमदारांचा पाठिंबा तर मिळालाय, पण अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा जयंत पाटलांना पाठिंबा देतील असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात होता, राष्ट्रवादी एसपी कडून, पण तसं काही घडताना दिसत नाहीये। तर या ठिकाणी शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे। दुसरीकडे महायुतीच्या 9च्या 9 उमेदवार विजयी झाले, तिसरीकडे महाविकास आघाडीच्या 3 पैकी 2 उमेदवार हे विजयी झाले आहेत। मात्र शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे। तर शरद पवार मोठी खेळी करतील असा दावा केला जात होता, पण तसं काही घडताना दिसत नाहीये, कारण शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे। त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला होता, पण त्यांचे फक्त 12 आमदार होते आणि विजयासाठी 23 आमदारांची गरज होती। त्याच्यामुळे जे उर्वरित 13 आमदार आहेत त्यांची जुळवाजुळव शेकापचे जयंत पाटील यांना करावी लागणार होती। ते आधीपासूनच या ठिकाणी अशक्य वाटत होतं, पण तरी सुद्धा राष्ट्रवादी एसपी कडून आणि महायुतीकडून एकूणच आमचे 3ही उमेदवार निवडून येणार असा दावा केला जात होता, पण तो खोटा ठरताना दिसतोय, कारण 2 उमेदवार विजयी झाले आहेत महाविकास आघाडीचे, तर तिसरा उमेदवार पराभूत झाला आहे। जयंत पाटील हे पराभूत झाले आहेत आणि मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी झाले आहेत। मुख्य म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार आहेत, 15 मतं होती, तरी सुद्धा त्यांनी ते शक्य केले आणि त्यांचे मिलिंद नार्वेकर यांना 23 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झालाय। पण या ठिकाणी महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार हा पराभूत झाला आहे आणि त्यामुळे जो 12वा हरणारा उमेदवार शेकापचे जयंत पाटील, ज्यांना मवियाने पाठिंबा दिलेला होता आणि राष्ट्रवादी एसपीने पाठिंबा दिला होता, त्यांचा पराभव झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।